हाय विराज ब्रो. आताशी गॅस लावलाय आणि त्याने आधीच सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. शिरा घेतलाय त्याने. अरे हळू 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 हॅमोक लावून घेतलाय इथे. ही आली त्याची शिल्ड. जशी कॅप्टन अमेरिकाची शिल्ड होती तशी रवीची एक शिल्ड आहे. वुमेन्स बिना प्रॅक्टिस परफेक्ट आहे बोलो. अप्रिशिएट. हाय विराज ब्रो. कैसे है? नंबर मस्त एकदम. वाओ लोकेशन क्रेजी यार. बहुत ही सही लोकेशन है भाई. और इतना क्लीन है ना, इस वजह से इतना अच्छा लग रहा. नमस्कार मित्रांनो, मी विनोद पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग सोबत. आणि तुम्ही पाहत आहात कॅराव्हॅन विथ विनोद. तर मित्रांनो, चला सुरू करूया आजचा ब्लॉग. जसं की तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बाहेर बऱ्यापैकी अंधार व्हायला सुरुवात झाली. आता वाजलेत 7:30. सो अंधार व्हायला सुरुवात झाली. ॲक्च्युली आपल्याला 5लाच निघायचं होतं आपल्या डेस्टिनेशनवरती, बट थोडं काम होतं मला हे गाडीचंच, त्यामुळे थोडं लेट झालं. तर आता वाजलेत 7:30. आता आपण निघूया इथून आपल्या डेस्टिनेशनवर. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत पालेश्वर डॅमला. आणि पालेश्वर डॅम आहे आपल्याला इथून जवळपास 150 किलोमीटर, म्हणजे आपल्याला 3.25 ते 3.5 तास लागतील. आणि आत्ता वाजलेत 7:30. ह्या हिशोबाने आपल्याला 10 वाजतील आपल्या स्पॉटला पोहोचायला. बघूया आता आपण कसे पोहोचतो ते. जर खूपच उशीर झाला तर आपण वाटेत कुठेतरी स्टे करू आणि उद्या सकाळी तिकडे पोहोचू. तर मित्रांनो, आपण फायनली आपल्या स्पॉटवर पोहोचलो आहे. बट माहीत नाही तो आपला दादा कुठे येतो. आणि पहा कुठल्या लोकेशनवर येऊन थांबला आपण. इथे एंड आहे. आता माहीत नाही तो कुठल्या रस्त्यावरून आपल्याला त्या डॅमपर्यंत नेणार आहे. काहीशी इथं आपली गाडी उभी आहे. आणि इकडे वरती जायचा रस्ता आहे कदाचित. त्या वॉटरफॉलला दाखवून देतो. हा, पण मला वाटत नाही की इथून गाडी टाकावी, कारण तुम्ही स्लोप बघू शकता. हा पहा, चढ आहे बऱ्यापैकी. इकडे तर गाडी उभी आहे आणि या रस्त्याने आलोय आपण. तर मित्रांनो, फायनली आपण तो चढ चढलाच. खूप कठीण होतं, बट ठीक आहे, मॅनेजेबल होतं, कारण 4x4 लावला आपण लो. बट आता मला उतरताना टेन्शन आलंय तिथून कसं उतरायचं ते. बट ठीक आहे, वर्थ आहे, कारण तुम्हाला नजारा दाखवतो आपण कुठे आहोत ते. सगळ्याचा नजारा आपला. तर मित्रांनो, हे पहा, आता आम्ही सकाळचा नाश्ता म्हणून घरे खातोय फणसाचे. आणि ऑल थँक्स गोज टू मिस्टर रवी. इनके फॉलोअर्स ने हम लोग को लाके दिया है. आणि त्याचं चालू आहे सध्या एक रील इंस्टाग्राम वरती टाकण्यासाठी एडिटिंग. मित्रांनो, किती मस्त प्रकारे रवी आपला कांदा कापतोय. जशी काय रोजची प्रॅक्टिस आहे. हा, अर्थातच असणारच. 2 वर्ष झाला हा बाहेर कॅम्पिंग करतोय म्हटल्यावर त्याला रोजचं त्याचं जेवण त्यालाच बनवायचंय अर्थातच. क्या बोलता रवी, सही ना? डेली का प्रॅक्टिस आहे तेरा? ओके, तर आता आम्ही बनवणार आहे तुरीच्या डाळीची आमटी आणि भात. बघूया आता अजून पुढे काय बदललं तर सांगेनच. वो नहीं जम रहा है तो मिर्ची पाउडर डाल दे. देखते हैं क्या होता है, एक्सपेरिमेंट कर ले. तर मित्रांनो, ही पद्धत आहे रवीची.
आताशी गॅस लावलाय आणि त्याने आधीच सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. ऐसा क्यों किया हुआ है, मतलब इससे क्या होता है? डायरेक्ट बस वो क्या बोलते हैं, दाल है ना, हाँ. और कुक होने के बाद हम फिर ये ऐड करके इसमें ऐड करते हैं. अच्छा जीरा ऐसा आहे और- क्या? ओके. तर मित्रांनो पहा, आता आमचं झालं जस्ट कालवण घालून झालं. किती बघितलं असेल तुम्ही, झटपट कालवण घातलंय त्याने आणि आता तो भाताच्या पाठी लागलाय. बघूया आता आजचं जेवण कसं होतं ते मी तुम्हाला रिव्ह्यू देईन. दरवेळी माझ्या बनवलेल्याचा बाकीचे देतात, त्यावेळी मी सांगेन की रवीने कसं जेवण बनवलं ते. तर मित्रांनो, रवी आपल्या कॅरव्हॅनमध्ये जेवण बनवतोय आणि मी त्याच्या बेलामध्ये म्हणजेच त्याच्या व्हॅनमध्ये आता बसलेलो सध्या. असंच टाइमपास म्हणून बघायला कसं फील आहे काय वगैरे. तुम्ही पाहू शकता, खूपच मस्त अशी गाडी बनवली आहे त्याने. आणि तुम्हाला आता दाखवतो बाहेरचा नजारा. जस्ट आता मित्रांनो पाऊस पडलाय बाहेर, आता थोडा कमी झालाय. तर बघा एकदा आता कसं वाटतंय ते. एकच मिनिट. हो 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 हो, खूपच भारी प्लेस आहे मित्रांनो, खूपच सिनिक व्ह्यू आहे, एक नंबर व्ह्यू आहे बाहेर. आणि आता मगाशी बऱ्यापैकी इथे माणसं होती, पोर वगैरे आलेली. आता कोणच नाहीये पहा. आता फक्त आपल्याच्या 2 गाड्या दिसतात तिथे. चला पटापट जेवून आंघोळ करू. हे पहा मित्रांनो, काहीशा अशा आपल्या गाड्या उभ्या आहेत तिथे, पाहू शकता. आता मित्रांनो राहिलेला फायनल टचअप देतोय रवी. ऍक्च्युली आता तो जिरा घेतलाय त्याने. अरे हळू 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 तड़का मारतोय तो. ये तड़का किसके लिए, दाल के लिए कि राइस के लिए? दाल दाल तड़का ना, ओके ठीक है चलो. राइस में कौन डालता है? अरे क्या भरोसा, जीरा राइस बना दो उसका. बाईस कुकिंग करा था ऐसा होता है. बस जुगाड़ का. ठीक है ना, देखते हैं अभी. मेन पेट में कुछ जाना चाहिए. कैसा बना रहे हो वो बात की बात है. टेस्ट तो धीरे धीरे आता ही है, डेवलप होता है. चलो स्मेल तो अच्छा आ रहा है भाई. टेस्ट भी अच्छा ही हो. देखते हैं अभी. चलो, भात तर बघा रवीने किती फडफडीत बनवलाय. एकदम खुल्ला खुल्ला भात झालाय आणि कालवण पण ओके वाटतंय मला. आता बघूया खाल्ल्यावर समजेल. हा अभी फुल है, गॅस बंद करा ना. चला आता बघूया जेवण. थँक्यू ब्रो. वेलकम. पता नहीं टेस्ट कैसा हुआ. ठीक आहे भाई, बनाया हो बडी बात आहे. तर मित्रांनो, काही असं जेवण चाललंय आपलं. पहा समोर आहे तो आपला डॅम आणि इकडे रवी. आवडले त्याला, त्याने बनवले अर्थातच आवडेल. आता मी बघतो खाऊन. आत्ता पहा वातावरण, आता वाजले दुपारचे 3 आणि वातावरण पहा एकदा. आणि आमच्या दोन्ही गाड्या कॅम्पर व्हॅन इथे उभ्या आहेत आणि आता आपण चाललोय आंघोळीला. कुठे? तेच समोर जो मगाशी मी पॉइंट दाखवलेला. चला आता मग जाऊया फटाफट. रवी क्या बोललाय? तर मित्रांनो, आता आपण रवीचं शूट करतोय, म्हणजे त्याला अजून एक रील बनवायची होती, ती शूट करतोय. आणि पुढे खाली आहे रवी, दाखवतो तुम्हाला. हो पहा. इथे तिथे त्याने लावली आहे त्याची गाडी कॅराव्हॅन आणि तिथे त्याचं रीलचं शूट चालू आहे सध्या. तर आपण त्याला हेल्प करतोय शूट करण्यासाठी, कारण इथे हवा खूप जास्त आहे. तर हवेमुळे काय होतंय, त्याचा ट्रायपॉड वगैरे उडतोय, तर तो सोलो शूट नाही करू शकत आहे. तर मग मी त्याला हेल्प करतोय शूट करायला. तर मित्रांनो हा पहा रवी, आता जे शूट करत होतो म्हणून त्याने हा हॅमॉक लावून घेतला इथे. त्याने त्यासाठी ते हॅमॉक लावून ठेवलेला. आणि आता पहा, इथे आम्ही आता चहा बनवणार आहोत त्याच्याच गाडीमध्ये. चलो रवी भाई जल्दी चाय पिलाओ अभी, बहुत काम करवाया मेरे से. बहुत कम है. कम है ये? ओह शिट, बहुत बंदा मेहनत लेता है, बहुत मेहनत लेता है. डबल ऍक्टिंग, डबल ऍक्टिंग.
चहा चालू केलाय रवीने आणि ही आली त्याची शिल्ड. जशी कॅप्टन अमेरिकाची शिल्ड होती तशी रवीची एक शिल्ड आहे हवा थांबवण्यासाठी. बघा आता अजिबात हवा आतमध्ये जाणार नाहीये. आणि काय रे टेट्रापॅक किधर गया हो? किधर डाला हो टेट्रापॅक दिखा. आणि दादा आपला हे पॅक वापरतो टेट्रा पॅक. खूप बेस्ट आहे. आम्ही काय ब्रँडिंग नाही करत आहेत अमूलची, बट एक्सपायरी डेट देखो December 25 ओके 26 I mean 2026 December डरा दिया मेरे को. मैं बोला 25 एक्सपायर्ड वाला क्यों मेरे को पिला रहे हो चाय. 25 2025 पहले हाँ हाँ नहीं ठीक है चलेगा. चलो अभी हम लोग चाय बना के चाय पियेंगे फटाफट. मित्रांनो आता अजून याची शूटिंग चालू आहे आणि आपण आपली गाडी इकडे आणून ठेवली आहे खाली, कारण रात्री आपण इथेच थांबूया. वरती खूप हवा आहे. अशा प्रकारे काही आमची आग लावायचे प्रयत्न चालू आहेत. रवी आता आग लावतोय सध्या. आग लावतोय म्हणजे बॉन फायर करायचा प्रयत्न करतोय, जेव्हा की थोडा थोडा पाऊस पडतोय आता, बट आमचे प्रयत्न चालू आहेत. हे पहा मित्रांनो, आता थोडा पाऊस कमी झालाय तर परत आम्ही आता बॉन फायर केलेली आहे. आणि इकडे पाठी पाहू शकता तुम्ही, रवीने मस्त त्याची गाडी सजवली एकदम कारण तो रील शूट करत होता. आणि तिकडे आपली आहे कॅम्पर. तो रवी अभी क्या प्लान है आगे का? अभी खाना पकाएंगे. क्या खाना बनेगा आज? पता नहीं, देखने है क्या सामान है उस हिसाब से होगा. तर मित्रांनो, काय बनवायचं ते कशावर ठरतं. आपल्याकडे काय काय साहित्य उपलब्ध आहे त्याच्यावरती. मी पण काय आज येताना जास्त साहित्य आणलेलं नाहीये, कारण मला रात्री पण उशीर झालेला आणि सकाळी पण लवकर आलो तर काय मला दुकान उघडी नाही भेटली. पण तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा ठिकाणी अतिशय सुंदर अशा प्रकारे आम्ही कॅम्पिंग करत आहोत. बच गया. एक्सपीरियंस शेयर करो. सही है एकदम मस्त वाला एक्सपीरियंस आ रहा है हम लोग का. और ये फर्स्ट टाइम है मेरा रवि भाई के साथ bonfire करने का तो और भी सही लग रहा है. आज ज्यादा हार्ड वर्क किया वीडियो शूटिंग में. कैसे है बोलो, आपका first- एक्सपीरियंस कैसे शूट करता अरे मैं? भाई बहुत बहुत मेहनत लगता है, बंदा बहुत मेहनत लेता है हमारा. और हम लोग जो 15 सेकेंड 1 मिनट 1.5 मिनट का जो रील देखते हैं उसमें बहुत सारा एफर्ट रहता है ऑलमोस्ट क्योंकि- मैं एक वीडियो के लिए 5-6 घंटा स्पेंड करता आराम से. आराम से, क्योंकि आज ही देख लिया मैंने कितना सारा शॉट्स लेना पड़ता है. एक एंगल से भाई का दिल नहीं भरता है, उसको हर एक एंगल से एक ही चीज दिखानी होती है. हाँ. तो वो उतनी अच्छी फिर दिखती है सामने वाले को. Yeah. बहुत अच्छा था भाई, कुछ सीखने मिला, अच्छी बात है. अभी Yes. मैं ट्राई करूंगा. करो, मुझे नहीं करो. लगता है मैं इतना अच्छे से कर पाएगा, बट मैं कोशिश करूंगा. नहीं, प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट. यस. वाओ, Don't do हवा man. दे हवा दे. नहीं, नो वुमेन, नो वुमेन्स हियर, ओनली मेन. Oh my God. वुमेन्स बिना प्रैक्टिस ही परफेक्ट है वो लोग. अप्रिशिएट. चलो भाई अभी कुछ पेट का देखते हैं. चलो. खाने के लिए क्या पेट का पूजा करेंगे अभी. यस वो जरूरी है. हाँ. उसके बिना एनर्जी नहीं आएगा तो कल का रील इसके लिए लकड़ी ऐसा रखना, पता है हवा जाता ना तो आग ऐसे 2 ऐसा 2 ऐसा, वो भी टेक्निक है कैंपिंग में. देखा है 2 ऐसा ऐसा, इसके लिए आग देख पूरा. सही आ रहा आहे. आणि लिटरली मित्रांनो आता जस्ट पाऊस येऊन गेलाय, भिजलेत ती लाकडं तरी पण बघा किती मस्त. एक स्मोक ही नहीं है, स्मोकलेस हाँ, है. आणि धूर पण नाही आहे अजिबात. बघा बहुत सही वाला लकड़ी लाया भाई ने, पता नहीं किधर से लाया. ये प्रमोशन के लिए भेजा है. क्या बात कर रहे हो? नहीं वो एक सब चीज प्रमोशन का है भाई का. वो तो अच्छी बात है, गाड़ी खुद के पैसे से बनवाया था. एक बारबेक्यू प्रमोट करने को भेजा, इसमें इतना सारा लकड़ी भेजा, वो भयंकर लकड़ी भेजा, वो ऐसे यूज कर क्या रहा है. बात है. तो बारबेक्यू सेट नहीं है क्या? नहीं वो नहीं लेके आया, सामान ज्यादा हो रहा मेरे ना. पास है. है कल अपन कुछ कल वीडियो में बारबेक्यू देखो, मैं बनाता मैं खिलाता बोले. सही है. वाह वाह. तर मित्रांनो आता परत आपण आपल्या कॅम्परमध्ये आलं, कारण बाहेर पाऊस पडत होता. तर मग आम्ही आलो आता कॅम्परमध्ये. आणि हे पहा रवीची चालू आहे इथे एडिटिंग. तो आता त्याच्या रीलची एडिटिंग करतोय. तर बघूया आता, एवढीशी तर काय भूक नाही आहे तेवढी. तर आपण मॅगी बनवणार आहोत आता, आणि मॅगी बनवून खाऊन मग थोडा वेळ चिल मारायचं आणि झोपायचं. असं काहीच आहे आमचं आज रात्रीचं जेवण. आणि पहा इकडे काहीच नाही दिसणार आहे, तरी पण मी दाखवणार. हे पहा इकडनं आपण वरतून मगाशी गाडी आणली खाली,
जो दुपारी थांबलेलो आपण तो स्पॉट होता. हे बघा इकडे रवी. टेस्टी एकदम. अरे थँक्यू सो मच भाई. हे आमचं सकाळचं राहिलेलं आहे, ते पण आम्ही टाकणार नाही, ते पण आता खाणार. आने दो आने दो आने दो आने दो आने दो आने दो. बस बस पत्थर है बस. हाँ बस हो गया भाई.